40 धावा विजयासाठी. पहिला चेंडू सुरेंद्र मात्रे ऑन साइडला. काय फटका इथे मात्र विशू तर देखील काही करू शकला नाहीये. एक रॅपिड स्ट्रोक खेळला गेला म्हणायचं गेला चाबूक फटका मिलिंद भगत यांच्या बॅट मधून. 4 दहिसर गावदेवी दहिसर. जयेंद्र ठाकूर मी जग्गूचं नाव घेईल, मनोहर दादांचं नाव घेईल, प्रभाकर दादांचं मी नाव घेईल. गावदेवी दहिसर. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे. कॅच या ठिकाणी सुंदर 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 तो जगलिंग झाली होती मात्र चांगला कॅच हा विशूने घेतलाय. पहिली विकेट दहिसर टीमची. मिस्टर मिलिंद भगत परतीच्या मार्गी आउट. जेवण थोड्याच वेळात सुरू होईल. पांजो टीम यतीन पाटील निबाडर. हिरेन सोमय्या जिंकला तर मीरा संघाला बक्षीस आहे. टायटल मारलं तर 5001 आणि उपविजेता जर राहिला तर मला 2500 रुपये हे मीरा संघाला दिले जाणार आहेत. चला शक्यतो वेळ वाचवा प्लीज विनंती करतोय. 2 फक्त मॅच आहेत या लवकर आपल्याला क्लिअर करून निघायचं आहे. सर्वांना निघायचं आहे. थोड्याच वेळात जेवण सुरू होईल या ठिकाणी. 2 मॅच संपता संपता जेवण सुरू झालं तर अतिउत्तम. मिस्टर स्टोक आहे. मिस्टर स्टोक परिमल कारवा. काय कॅच बघायला परिमल कारवाना. महत्वपूर्ण विकेट. मायकल ही मोठी विकेट आहे. आतापर्यंत मायकलच्या अकाउंटला एकही धाव नाहीये. पांडूच्या अगेन्स्ट देखील मला वाटतं 0 बाद झाला होता आणि इथे देखील आपण पाहतोय तर 0 बाद झालाय मायकल. भरपूर अपेक्षा होत्या या खेळाडूवर आणि त्यासाठी खास बोलवणं धाडलं होतं की तुला यायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये. रविवारी तुला दमन या ठिकाणी पोहोचायचंय. दमन ट्रॉफी आपल्याला जिंकायची आहे. मिलिंद पाटील निबाडर. उमरमान जाऊ नका. 2 मॅच बघा. 3 वर्ष आहेत फायनल. नंतर सावकाश जा. जेवण जा. जेवण सुरू झालं का भगवंत? जेवण सुरू झालं. ओके जेवण सुरू झालं आहे. गर्दी करू नका. सगळ्यांना जेवण मिळेल आणि चाकणं मागायला येऊ नका. बुजिंग आहे त्या ठिकाणी. थोडेसे पैसे खर्च करा आणि ते बुजिंग घ्या. शॉर्ट बॉल मिस केला. शॉर्ट बॉल बॅकफुटला येऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिलिंद पाटीलने केला होता. सुरेख गोलंदाजी सुरेंद्र मार्फत. नाव आहे सुरेंद्र आणि काय गोलंदाजी सुरेखरित्या चालतो या गोलंदाज. वेल डन सूर्या. धाव संख्या 4. संजय माची आणि परमेश्वर कडू. माची अरे काय बोलतो साला हेमू. परमेश्वर माची आणि संजय कडू. मग राईवरून इकडे आलेत. त्यांच्या गावात आलेत ना. तुमचं गाव ना. तुमचं गाव का माचीबाई? आपका गाव नाही इतकडचा तू. वाया राई
वायर आई, मॅन फ्रॉम वरकून वायर आई, मॅन फ्रॉम राई वाया वरकून. लेग बाईट्स, एक धाव. धाव संख्या 5. अप्रतिम गोलंदाजी सुरेंद्र म्हात्रे, खूप चांगली गोलंदाजी. सुरेंद्र म्हणा, विशू तरे म्हणा, म्हणजेच आज मीरा संघ ही जवळपास सेमीफायनल खेळतोय. याच्यामध्ये चंद्रकांतचा देखील चांगला सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर विशू तरेचं देखील नाव घेईल. विशू तरेचं अंतिम षटक, खूप निर्णायक षटक हाताळलं गेलं. सुरेंद्र म्हात्रे यांचा देखील मी उल्लेख नक्कीच करेल. नंदकुमार पेडवेकर यांचा देखील मी उल्लेख करेल. रमाकांत भोईर पहिल्या मॅच मध्ये खरोखर तो षटकार सॉफ्ट हँड ड्राईव्ह केले गेलं. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे नंदकुमार पेडवेकर, फक्त सिंगल मिळेल. एक धाव. धावसंख्या झाली आहे ती 6. टार्गेट सेट केलं आहे ते 40 धावांचं आणि पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे. 6 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. 12 चेंडू 34 धावा म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 17च्या घरामध्ये. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की 6 चेंडूमध्ये 1 या 2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील तर तुम्ही त्या रिक्वायर्ड रन रेट पर्यंत पोहोचू शकाल. नंदू पाटील पांडूच्या अगेन्स्ट अफलातून बॅटिंग केली. इथून मात्र तीच बॅटिंग अपेक्षित आहे आपल्या टीमला. थोडस घाई करा प्लीज. वेगवान चेंडू. लक्षात ठेवा एक मोठं नाव आहे चंद्रकांत भोईर. एक ओपनचा खेळाडू आपण म्हणू शकतो 40+ आणि तितक्यात स्टँडर्डचा खेळाडू समोर आहे त्यांच्या नंदू पाटील. हवेच्या अगेन्स्ट काय फटका खेळलाय मात्र मागे राजा आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. क्या बात है, क्या बात है. वेल डन राजा. ही ऊर्जा आहे. मला वाटतंय कदाचित काल रात्री भरपूर डोस दिलाय रमाकांत भोईरनं असं मला एक अंदाज आला. इतकं फ्रेश मी चेहरे पाहतोय मीराचे. म्हणजे राजाचा चेहरा फ्रेश आहे, सुरेंद्रचा चेहरा फ्रेश आहे, नंदकुमार पेडवेकरचा चेहरा फ्रेश आहे. धावसंख्या 8. आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा खराब लाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वाईटचा इशारा. एक धाव मिळेल. धावा झाल्या आहेत त्या 9 धावा. नंबरचा एक चष्मा हरवलाय, पडला आहे या ठिकाणी. कुणाला सापडला असेल तर आणून द्या. क्या फटका, काय फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आमचा कॅमेरामॅन वाचलाय, आमचा कॅमेरामॅन वाचलाय. ऋषी वाचला या ठिकाणी. जबरदस्त फटका खेचला गेला नंदूच्या बॅटमधून. हा षटकार 6. 9 चेंडू, धावा करायचे 25. गोडदेव टीमच्या खेळाडूचा चष्मा हरवला आहे. कुणाला सापडला असेल तर तो आणून द्या. नंबरचा चष्मा आहे. कुणाला सापडला असेल तर तो द्या जरा आणून. बॅटची एज लागली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण नंद त्या ठिकाणी रमाकांत भोईर यांच्याकडून पाहायला मिळते. फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये आहे ते. एक धाव. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 8 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. 8 चेंडू 24 धावा.
चला लवकर प्लीज. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आणि पूल आहे सक्सेसफुल. मिलिंद पाटील ऑन फायर. 6. ती म्हणजे 22. बघा तुम्ही मुर्द्याचे पाठीराखे पाहू शकाल. चेंडू द्या. मुर्द्याचे तुम्ही पाठीराखे पाहू शकाल त्या ठिकाणी. इतकं मोठं दुःख आहे मुर्द्याच्या पाठीराख्याला, कारण मुर्दा संघ ज्याप्रमाणे पराभूत झालाय मात्र सगळं दुःख विसरलं ते लोक एन्जॉय करतायत. कारण आपण एन्जॉय क्रिकेट खेळण्यासाठी आलोय. ऑफसाईडला पंच केलंय. स्वीपर पॉइंटला त्या ठिकाणी आहेत राऊत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या झाले आहे ती 23. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. चेंडू शिल्लक 6. धावा करायच्या 17. मोरद्यावर कॅमेरा जातोय. भगवान पाटील तुम्ही दिसतायत कॅमेरामध्ये. अरुण भोईर, अमोल पाटील, धीरज, गोपेश्वर, मण्या. अरे मित्रांनो तुम्हाला दुःख झालंय. केसरनाथ भैर सांगतात आम्हाला इतकं दुःख झालंय आणि तुम्ही एन्जॉय करताय. पाणी बाटली नाही ते बघ. अमोल पाटील गाणं म्हणतायत. धन्यवाद. चालले तुम्ही. प्रत्येकाचं सांगत गेलो तर किती नाही दंड झालाय. 1001 द्या. 1001 द्या. मायसेल्फ उत्तम ठाकूर. अतिशय सुंदर 3 दिवस इथे माझ्या आगरी सामाजिक संस्था मुंबई ठाणे पालघर रजिस्टर सुंदर कार्यक्रम आयोजित केला. काही शब्द अशब्द काही कडवट महाग वजन बिजन पडले असतील, कोणी घेतले, कोणी सोडले, कोणी पकडले असतील तर माफ करावं. पण मी माझ्या परीने माझं मी एन्जॉय केलं. बाकी कोणाला राग आला असेल तर मग झाडाच्या मागे जा. नाही सॉरी, पण मी माफी मागतो पुन्हा एकदा. या है जहरीली रागीन, जहरीली नागिन. यहाँ है चलो आ जाओ. 10 रुपये 20 रुपये 30 रुपये 4 रुपया. महालक्ष्मी माता की जत्रा है ये. कोई राग मत मानो. यहाँ है भगवान मामा का एक स्टॉल. यहाँ है अपने अध्यक्ष उपाध्यक्ष सब सचिव बिचिव मचिव बिचिव का स्टॉल. जिनको यहाँ लगाना वहां लगाना. यहाँ है राही, यहाँ है अपना मीरा और अभी आगे आने वाला है अपना दहीसर का नंदू का. ये सब बोलबाला वाला बीरा. चलो बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमांना. सॉरी काही बोललो असेल 2-3 दिवसामध्ये तर माफ करा. काही इथे दमन आहे. इथं दारू आणि पेट्रोल आणि CNG काही चढत नाही. थँक्यू. अनुभव आहे उत्तम ठाकूरना आणि ते अनुभवाने सांगतात की इथे काही चढत नाहीये. चला टाइम वाचवा प्लीज, इतकंच म्हणतो मी. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आहे आणि चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा झालेल्या आहेत ते 29. चेंडू शिल्लक आहेत ते 5. धावा करायच्या आहेत त्या 11. 5 चेंडू 11 धावा. चला चेंडू आणून द्या लगेच.
चला 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 प्लीज. पाच चेंडू 11 धावा. विशुतोरे तेच सुरू आहे. मुर्द्याच्या जोडीला घडले ते सगळ्यांच्या जोडीला घडले. चांगला चेंडू आहे. वापसी करणारा चेंडू, आत्मविश्वास देणारा हा चेंडू, आत्मबळ वाढवणारा हा चेंडू. पडल्यानंतर खाली बसतोय. एक षटकार आल्यानंतर मात्र काय चेंडू टाकलाय विशुतोरेनं. खूप सुंदर, अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल. 4 चेंडू धावा करायचे 11. नंदू पाटील नॉन स्ट्राईक एंडवर. स्ट्राईकला आपण मिलिंद पाटील या खेळाडूला पाहतोय. मॅच संपली नाहीये, मी तर म्हणेन मॅच ऑन आहे. फुल ऑफ लेन. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडू फील्ड होत नाहीये त्या ठिकाणी. मग नंदू पाटील थांबवत आहेत मिलिंदला. 1 धाव फक्त घेतली. धावा झालेल्या आहेत त्या 30. धावा करायच्या 10. चेंडू शिल्लक आहे 3. दादा तू समोरून साईडला हो, थोडं साईडला समोरून. आम्हाला दिसत नाही म्हणून. नाच तू नाच. 3 चेंडू 10 धावांची गरज. विकेट चेक करूया आपण. दोन्ही टीमच्या विकेट चेक करूया. मीरा टीमच्या विकेट 4 आहेत आणि दहिसर टीमच्या विकेट 2 आहेत. दहिसर टीमच्या 2 विकेट, मीरा टीमच्या 3 विकेट, 4 विकेट आणि 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. वोटिंग पोल आपण देऊ शकता. कुठला संघ या ठिकाणी विजयी होईल आपलं मत आपण मांडू शकता. चला प्लीज घाई करा मित्रांनो. जास्त वेळ गेला या मॅचला. थोडस कोऑपरेट करा. आपल्याला संध्याकाळ करायची नाहीये म्हणून 3-3 ओव्हरच्या मॅचेस ठेवलेत. आपल्याला संध्याकाळ करायची असते तर आपण 4-4 ओव्हरच्या मॅचेस ठेवल्या असत्या. फायनल देखील आपण 4 ओव्हरची ठेवू शकलो असतो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. 3 चेंडू 10 धावा. नंदू पाटील स्ट्राईक एंडवर. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर विशुतोरे. यावेळेस फ्लिकचा फटका. राजा राजा राजा. कॅच जरी ड्रॉप झाला तरी मात्र हा चेंडू अडवलाय. कौतुक असेल. काही धावा आपल्या टीम साठी राजाने वाचवल्या आहेत. अंगाची माती झाली तरी चालेल, आम्हालाही जिंकायचं आहे. राजाचा परफॉर्मन्स आपण पाहिला. गुड फील्ड राजा. 2 धावा इथे मिळतील. मॅच संपली नाहीये, मॅचला आलाय रंग. 2 चेंडू 8 धावांची गरज. स्पोर्ट फॅमिलीवर तुम्ही वोट करू शकता, आपलं मत नोंदवू शकता. कुठला संघ विजयी होईल. दोन चेंडू 8 धावांची गरज. इथे क्लिंग बॉल दांडी गोल. आणि ही विकेट, काय ही विकेट अडचणीमध्ये टाकेल का दहिसर टीमला. नंदू पाटील सारखी एक मोठी विकेट प्राप्त करतो विशुतोरे. हा खेळाडू खूप महत्वपूर्ण होता दहिसर टीमसाठी आणि यावेळेस या क्रुशियल कंडिशन मध्ये नंदू पाटील यांना विकेटवर उभं राहणं गरजेचं होतं. मात्र दांडी गोल, मोठी विकेट. आता मात्र समीकरण बदलली गेली. मगाशी 50-50 हा चान्सेस होता दोन्ही टीमला. आता मात्र थोडंसं वरचढ आहे. मॅच संपली नाहीये. एक चेंडू
8 धावा. मुर्द्याची मॅच कोणी विसरू शकणार नाहीये. एका चेंडूमध्ये किती धावा मुर्दा संघाने खर्च केल्या होत्या लक्षात ठेवा. ऑन साइडला आणि अशा रीतीनं या ठिकाणी मीरा मास्टर संघ ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन मीरा. प्रथमच हा संघ फायनल खेळताना दिसणार आहे मित्रांनो. काय बॅटिंग